नमस्कार नमस्कार विद्यार्थी मित्रो. यापूर्वीच्या 2 तासाला आपण शब्दशक्ती हा व्याकरणाचा इयत्ता 11वीचा घटक हा विद्यार्थी मित्रो आपण अभ्यासलेला आहे. त्या घटकामधील असणारा उर्वरित जो भाग राहिलेला आहे तो उर्वरित भाग आज आपण विद्यार्थी मित्रो हा अभ्यासणार आहोत. अभिधा, लक्षणा आणि व्यंजना. अभिधा, लक्षणा आणि व्यंजना या शब्दशक्ती आपण काय केलेल्या आहेत? अभिधा शब्दशक्ती, व्यंजना शब्दशक्ती आणि लक्षणात शब्दशक्ती या काय करतोय आपण? अभ्यासतोय. या 3 शब्दशक्तीपैकी अभिधा, लक्षणा या शब्दशक्ती आपण काय केलेल्या आहेत? या अभ्यासलेल्या आहेत. या शब्दशक्ती आपण काय केलेल्या आहेत? पाहिलेल्या आहेत. यानंतरची असणारी जी शब्दशक्ती जी आहे ती शब्दशक्ती म्हणजे व्यंजना. आता व्यंजना शब्दशक्ती कशाला म्हणायचं? अभिधा शब्दशक्तीमध्ये शब्दाचा शब्दशः अर्थ की आपल्याला कळतो. लक्षणामध्ये मुख्य अर्थाला बाधा येते आणि सूचित केलेला दुसरा अर्थ हा आपल्याला काय करावा लागतो? हा घ्यावा लागतो. पण शब्दाची ही जी तिसरी शक्ती आहे ती व्यंजना, यामध्ये मूळ अर्थाला बाधा येत नाही. मूळ अर्थही अबाधित असतो. त्याला बाधा न येता सूचित केलेला वेगळा अर्थ आपण घेतो. त्याला व्यंजना शब्दशक्ती असं म्हणतात. त्यामध्ये व्यंजना शब्दशक्ती काय करते? हे असते. त्या शब्दावरून एकाच वेळी 2 अर्थ व्यंजना शब्दशक्तीमध्ये त्या शब्दातून एकाच वेळी 2 अर्थ प्रकट होत असतात. ही 2 अर्थ प्रकट करणारी शब्दशक्ती म्हणजेच व्यंजना शब्दशक्ती. आता या व्यंजना या शब्दशक्तीमध्ये मूळ अर्थाला बाधा येत नाही. मूळ अर्थाला बाधा येत नाही. वेगळा अर्थ काय होतो? त्याच्यामधून सूचित होतो. म्हणजे व्यंजना शब्दशक्तीमध्ये की मूळ अर्थाला की बाधा येत नाही आणि वेगळा अर्थ काय होतो? की सूचित होतो. आता मूळ अर्थाला बाधा न आणता वेगळा अर्थ व्यक्त करण्याची जी शक्ती असते तिला व्यंजना शक्ती असं काय करतात की म्हणतात. म्हणजे मूळ अर्थाला बाधा न आणता वेगळा अर्थ सूचित करणाऱ्या शक्तीला व्यंजना शब्दशक्ती असं काय केलं जातं? म्हटलं जातं. म्हणजे मूळ अर्थाला बाधा न आणता वेगळा अर्थ व्यक्त करण्याची शब्दाची जी शक्ती असते त्या शक्तीला व्यंजना शब्दशक्ती असं काय केलं जातं? म्हटलं जातं. म्हणजे या व्यंजना शब्दशक्तीमध्ये मूळ अर्थाला बाधा येत नाही. वेगळा अर्थ हा सूचित होतो. आता आपल्याला इथं उदाहरण या ठिकाणी की घ्यायचं असेल तर आपण स्क्रीनवरील असणारं आपल्या की ते उदाहरण घेऊ. माझ्या मना बन दगड. माझ्या मना बन दगड. आता या उदाहरणात बन दगड शब्दाचा अर्थ शब्दशः अर्थ घेतला तर वेगळा अर्थ निघतो. त्याऐवजी मन घट्ट कर किंवा आघात सहन कर असा सुसंगत अर्थ इथं काय होतो की सूचित होतो. म्हणजे मन घट्ट कर, आघात सहन कर असा सुसंगत अशा प्रकारचा अर्थ इथं काय होतो की सूचित होतो. याचाच अर्थ इथे मूळ अर्थाऐवजी दुसरा अर्थ समर्पक करतो ठरतो. म्हणजे मूळ अर्थाऐवजी की दुसरा असणारा अर्थ जो आहे तो अर्थ या ठिकाणी काय करतो? समर्पक ठरतो. म्हणूनच व्यंजना शब्दशक्तीच्या साहाय्याने सूचित होणाऱ्या अर्थाला व्यंग्यार्थ म्हणतात. परत एकदा आपण पाहू की व्यंजना शब्दशक्तीच्या साहाय्याने सूचित होणाऱ्या अर्थाला की व्यंग्यार्थ
असं काय केलं जातं, म्हटलं जातं. आता आपण दुसरं एक उदाहरण या ठिकाणी घेऊ. एखाद्याच्या भाषणाबद्दल हे उदाहरण आपण काय करू, घेऊ. ते उदाहरण असं आहे, तो पोपटासारखा बोलतो. पहा, तो पोपटासारखा काय करतो, बोलतो. आता याचा अर्थ पोपट हा पक्षी आहे. त्याच्यासारखा बोलता हा अर्थ आपण घेतो का, तर तो अर्थ आपण घेत नाही. त्यातून वेगळा आपण काय करतो, अर्थ घेतो. तो अर्थ म्हणजे तो जेवढं पाठ केलेलं आहे तेवढंच काय करतो, तो बोलतो. त्याला कुणीतरी शिकवलेलं आहे तेवढंच तो काय करतो, की बोलतो. स्वतःच्या बुद्धीचा विचार करून तो कधीच काय करत नाही, बोलत नाही. हा आपल्याला वेगळा अर्थ त्याच्यातून काय करायचा असतो, की घ्यावा असतो. म्हणजे तो पोपटासारखा बोलतो म्हणजे जेवढं पाठ केलेलं आहे आणि जेवढं आपण पोपटाला शिकवलेलं आहे, तो स्वतःच्या बुद्धीचा त्या ठिकाणी विचार करून कधीच बोलत नाही. हा आपल्याला त्याच्यातून वेगळा अर्थ काय करायचा असतो, या ठिकाणी घ्यायचा असतो. पण इथं मुख्य अर्थाला बाधा येत नाही, कारण पोपट जसं शिकवलेलं तेवढंच काय करतो, इथं बोलतो. म्हणजे इथं मुख्य अर्थाला अजिबात बाधा येत नाही. पोपट जेवढं आपण शिकवलेलं आहे तेवढंच काय करतो, तो पोपट बोलतो. म्हणजेच तो हा माणूस केवळ पाठ केलेलं, त्यांनी शिकवलेलं बोलतो. हा मूळ अर्थ आणि वेगळा अर्थ दोन्हीही अर्थ आपल्याला काय करतात, उपयोगी ठरतात. मुख्य अर्थाला बाधा न आणता, म्हणजे ह्याच्यातून व्यक्त केले होणारे जे अर्थ आहेत ते अर्थ दोन्हीही आपल्याला काय करतात, उपयोगी काय करतात, ठरतात. आणि मुख्य अर्थाला बाधा न आणता वेगळा अर्थ सूचित करणाऱ्या या वाक्यामध्ये कोणती शक्ती आहे, व्यंजना शब्दशक्ती आहे. म्हणजे मुख्य अर्थाला बाधा न आणता वेगळा अर्थ सूचित करणाऱ्या या वाक्यामध्ये की व्यंजना ही काय आहे, की शक्ती आहे. म्हणजे मूळ अर्थाला बाधा न आणता वेगळा अर्थ सूचित करणाऱ्या शक्तीला की व्यंजना शक्ती आपण काय करतो, की म्हणतो, किंवा तिलाच व्यंजना शक्ती असं काय केलं जातं, की विद्यार्थी मित्रो हे म्हटलं जातं. आता दुसरं उदाहरण आपण अजूनही एक घेऊ. निवडणुका जवळ आल्या की कावळ्याची कावकाव सुरू होते. आता या वाक्यातून आपण शब्दशः अर्थ घेत नाही. कावळ्याची कावकाव सुरू होणे म्हणजे कावळा हा पक्षी ओरडतो असा अर्थ आपल्याला इथं घेता येत नाही. आपण अर्थ काय घेतो, की निवडणुका जवळ आल्या की प्रचार सभा हा सुरू होतात आणि त्यामुळं मतं मागण्यासाठी लोकांची काय होते, की बडबड सुरू होते. हा वेगळा अर्थ आपण काय करतो, इथं घेतो. पण इथं जो मुख्य अर्थ आहे तो बाद होत नाही, त्याला बाधा येत नाही. कारण कावळा हा पक्षी एकदा ओरडायला लागला की तो बराच काळ ओरड काय करत असतो, की सुरू करतो. बराच काळ तो ओरडायला काय करतो, लागतो. प्रचारसभेमध्ये हे लोक एकसारखी मतासाठी काय करतात, की बडबड करतात. असा दुसरा अर्थ या वाक्यातून काय होतो, इथं की सूचित होतो. सूचित झालेला अर्थ आपण घेतो. म्हणजेच एकाच वेळी मुख्य अर्थ आणि दुसरा अर्थ या दोन्हीही अर्थांना व्यक्त करणारी ही शक्ती अर्थात व्यंजना शब्दशक्ती आहे. म्हणजे एकाच वेळी दोन्ही अर्थ व्यक्त करणाऱ्या की शक्तीला की व्यंजना ही शब्दशक्ती असं काय केलं जातं, की आपल्याला म्हणावं लागतं, किंवा आपण काय करतो, की विद्यार्थी मित्र या ठिकाणी म्हणतो. व्यंजना या शब्दशक्तीतून जो अर्थ प्रकट होतो, आपण पाहिले आता की व्यंजना या शब्दशक्तीतून जो अर्थ प्रकट होतो त्यालाच व्यंग्यार्थ असे म्हणतात, त्यालाच ध्वन्यार्थ असेही म्हणतात. म्हणजे व्यंजना या शब्दशक्तीपासून जो अर्थ प्रकट होतो त्याला व्यंग्यार्थ असे म्हणतात, त्याला ध्वन्यार्थ असेही काय केलं जातं, म्हटलं जातं. म्हणजे व्यंजना शब्दशक्तीच्या सहाय्याने सूचित होणाऱ्या अर्थाला व्यंग्यार्थ असं काय केलं जातं, म्हटलं जातं. आणि त्याला धन्यार्थ असंही काय केलं जातं, की विद्यार्थी मित्र म्हटलं जातं.
या व्यंग्यार्थाची एक गंमत आपल्याला सांगता येईल. ती गंमत अशी की व्यक्तिगणित, माणसागणित या माणसागणिक अनेक अर्थछटा निर्माण करण्याचं सामर्थ्य या व्यंग्यार्थामध्ये आहे. म्हणजेच एकच वाक्य वेगवेगळ्या लोकांनी ऐकलं तर त्यांच्या मनामध्ये वेगवेगळे भाव हे काय होतात, प्रकट होतात. प्रत्येकाच्या मनामध्ये की वेगळा काय होतो की भाव होतो. म्हणजे व्यंग्यार्थाची एक गंमत आहे की व्यक्तिगणित आणि माणसागणित अनेक अर्थछटा निर्माण करण्याचं सामर्थ्य हे व्यंग्यार्थामध्ये आहे. म्हणजेच एकच वाक्य वेगवेगळ्या लोकांनी ऐकलं तर त्या वेगवेगळ्या लोकांनी ऐकल्यानंतर त्यांच्या मनामध्ये वेगवेगळे भाव काय होतात, प्रकट होतात आणि प्रत्येकाच्या मनामध्ये वेगळा अर्थ काय होतो, प्रकट होतो. आता इथं की सूर्योदय झाला, इथं वाक्य आहे पहा. आपण उदाहरणामध्ये पाहू की इथं सूर्यास्त झाला असं आहे. आता इथं आपण सूर्योदय झाला हे एकच वाक्य काय करू, इथं घेऊ. पण हे वाक्य वेगवेगळी माणसे ज्यावेळी ऐकतील त्यावेळी त्यांच्या मनामध्ये जो अर्थ निर्माण होईल तो अर्थ वेगवेगळा असणार आहे. आता त्या माणसाच्या मनामध्ये कोणकोणते अर्थ असणार आहेत? आता झोपेतून उठणाऱ्या लोकांसाठी असा अर्थ ते घेतील, आता उठायची वेळ झाली, हा अर्थ ते घेतील. आता झाडलोट करणाऱ्या स्त्रिया आहेत, त्यांना वाटेल अंगण झाडायची वेळ झाली. आंघोळीला जाणाऱ्या मुलांना वाटेल की त्यांना आंघोळीला जाण्याची काय झाली, वेळ झाली. जे देवपूजा करणारे आहेत त्यांना वाटेल आपली देवपूजा करण्याची काय झाली की वेळ झाली. म्हणजेच एकाच वाक्यातून वेगवेगळ्या लोकांच्या मनामध्ये, म्हणजेच काय की एकाच वाक्यातून वेगवेगळ्या लोकांच्या मनामध्ये वेगवेगळ्या अर्थछटा निर्माण करण्याची ताकद ही व्यंग्यार्थामध्ये काय करते, असते. किंवा व्यंजना या शब्दशक्तीमध्ये काय करते की विद्यार्थी मित्र असते. आता घड्याळात 5 वाजले, दुसरं उदाहरण घेऊ. घड्याळात 5 वाजले. आता या वाक्यात ज्याची शाळा रोज 5 वाजता सुटते अशा मुलांनी जर हे ऐकले तर त्यांना वाटेल की आता शाळा सुटण्याची काय झाली की वेळ झाली. हेच वाक्य जर शाळेच्या शिपाई मामाने ऐकलं तर त्या शिपाई मामांना वाटेल की आता शाळेची घंटा वाजवण्याची काय झाली, वेळ झाली. शाळेची बेल देण्याची काय झाली की वेळ झाली. ऑफिसमधून घरी येणाऱ्या बाबांना, वडिलांना वाटेल की त्यांची आता घरी जाण्याची काय झाली, वेळ झाली. म्हणजेच ऑफिस सुटायची काय झाली की वेळ झाली. घरातील आईला वाटेल आता स्वयंपाकाला सुरुवात करण्याची काय झाली आता की वेळ झाली. आता घरामधील असणाऱ्या आजी आणि आजोबांना वाटेल आता आपली चहाची वेळ झाली. म्हणजेच एकच वाक्य आहे, घड्याळात 5 वाजले, पण ज्या माणसाने ते ऐकलं त्यांच्या मनामध्ये मात्र वेगवेगळ्या अर्थाच्या छटा निर्माण झाल्या. ही व्यंजना शक्तीची काय आहे की विद्यार्थी मित्र ताकद आहे. आणि म्हणून कवितेमध्ये व्यंजना शक्ती ही मोठ्या प्रमाणात काय केली जाते, विद्यार्थी मित्र ही वापरली जाते. व्यंग्यार्थामुळे अर्थाची वलय काय होतात, निर्माण होतात. किंवा त्यामधून रमणीय अशा प्रकारचा अर्थ जो आहे तो अर्थ काय होतो की निर्माण होतो. आणि हे अर्थ व्यक्तिगणित काय करत असतात की बदलत जातात. म्हणून काव्य परिणाम होण्यासाठी व्यंजना या शब्दशक्तीचा वापर काव्यामध्ये मोठ्या प्रमाणात काय केला जातो. म्हणजे काव्याचा परिणाम होण्यासाठी व्यंजना या शब्दशक्तीचा वापर काव्यामध्ये काय केला जातो की विद्यार्थी मित्र हा केला जातो. की व्यंजना शब्दशक्तीचे आपणाला अनेक या ठिकाणी उदाहरणं सांगता येतील. समाजातील असले साप ठेचलेच पाहिजेत, हे उदाहरण आहे. भुंकणारे कुत्रे चावत नसते, राक्षस आहे तो खाण्याच्या बाबतीत. लाला लजपतराय म्हणजे पंजाबचा सिंह, समाजातील लबाड लांडग्यापासून सावध राहा. म्हणजे की आपण या
उदाहरणं जर या ठिकाणी आपण पाहिली तर याच्यामध्ये की पहिलं उदाहरण, समाजातील असले साप ठेचलेच पाहिजेत, म्हणजेच पहिल्या वाक्यातून साप म्हणजेच सरपटणारा प्राणी असा आपण काय करतो, असा अर्थ न घेता समाजातील दुष्ट लोक असा वेगळा अर्थ आपण काय करत असतो, इथं घेत असतो. पण त्याला बाधा येत नाही, कारण साप जसे विषारी असतात तसे समाजातील काही माणसं विषारी असतात, विखारी वृत्तीचे असतात किंवा दृष्ट विचाराचे असतात आणि त्यांचा बंदोबस्त केला पाहिजे असा सूचित अर्थ, वेगळा अर्थ आपण काय करत असतो, हा घेत असतो. म्हणजे मुख्य अर्थाला बाधा, म्हणजेच काय, मुख्य अर्थाला बाधा न येता वेगळा अर्थ काय करत असतो आपण, प्रकट करण्याची शक्ती या वाक्यामध्ये काय करते असते. आता भुंकणारे कुत्रे चावत नसते, म्हणजे धमकी देणारे जे लोक लोक असतात, त्यांची धमकी देणारे लोक काय करत नाहीत, की कृती करत नाहीत. जे लोक धमकी देतात ती ते लोक काय करत नाहीत, की कृती हे करत नाही. म्हणजे भुंकणारे कुत्रे कधी चावत नसतं किंवा चावत नसते. तो फार खातो हा अर्थ आपल्याला या वाक्यातून आपण काय करतो, घेतो. म्हणजे राक्षस आहे तो खाण्याच्या बाबतीत. राक्षस आहे तो खाण्याच्या बाबतीत, म्हणजेच याचा अर्थ काय आपल्याला घ्यायचा आहे, तो फार खातो हा अर्थ आपल्याला या वाक्यातून काय करायचं, आपण काय करतो, घेतो. आता 4, लाला लजपतराय म्हणजे पंजाबचा सिंह. आता याचा अर्थ काय, लाला लजपतराय कसे होते, धाडसी होते, पराक्रमी होते, शूर होते, असा अर्थ या वाक्यातून आपण काय करत असतो, विद्यार्थी मित्रो, घेत असतो. आता 5वं जे उदाहरण आहे, समाजातील लबाड लांडग्यापासून सावध राहा. समाजातील लबाड लांडग्यापासून काय केलं पाहिजे, सावध राहिलं पाहिजे. म्हणजे लांडगा हा प्रत्यक्ष जंगलातील प्राणी असा अर्थ न घेता, म्हणजे लांडगा हा प्रत्यक्षातील जंगलातील प्राणी असा अर्थ न घेता, समाजातील धूर्त लोक आहेत, फसवणारे लोक आहेत, अशा पासून सावध राहा हा वेगळा अर्थ आपण काय करतो, की विद्यार्थी मित्रो या ठिकाणी की घेतो. म्हणजे समाजामधील जी माणसं असतात ती माणसं कशी असतात, धूर्त असतात, फसवणारे असतात, लबाड असतात. अशा माणसापासून आपण काय केलं पाहिजे, या ठिकाणी सावध राहिलं पाहिजे हा अर्थ इथं आपण काय करतो, त्याच्यातून घेतो. आता ह्या व्यंजनाशक्तीची वैशिष्ट्ये काय आहेत, तर मूळ अर्थाहून वेगळा अर्थ काय करतो, की सूचित होतो. व्यंजनाशक्तीचं वैशिष्ट्य काय आहे, की मूळ अर्थाहून वेगळा अर्थ या व्यंजनाशक्तीतून काय होतो, की सूचित होतो. त्याचं दुसरं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल, की मूळ अर्थाला बाधा येत नाही. मूळ अर्थाला काय येत नाही, की बाधा येत नाही. म्हणजे त्याच्यामध्ये असणारा जो मूळ अर्थ आहे त्या मूळ अर्थ त्याला बाधा येत नाही, तो अर्थ बाद होत नाही. म्हणजे पहिला मूळ अर्थ आणि त्याच्यातून सूचित होणारा अर्थ, हे दोन्हीही अर्थ जे आहेत ते दोन्हीही अर्थ आपल्याला व्यंजनाशक्तीमध्ये काय करतात, उपयोगी पडतात, उपयोगी काय करतात, ठरतात. म्हणजे मूळ अर्थाचा वापर दुसरा अर्थ वाचकापर्यंत पोहोचवण्यासाठी होतो. म्हणजे मूळ अर्थाचा वापर दुसरा अर्थ वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी काय करतो, की होतो. त्या चौथं वैशिष्ट्य आहे, व्यंजना शब्दशक्तीच्या सहाय्याने प्रकट होणाऱ्या अर्थाला व्यंग्यार्थ असं म्हटलं जातं. म्हणजे व्यंजनाशक्तीच्या सहाय्याने प्रकट होणाऱ्या अर्थाला आपण काय म्हणतो, की व्यंग्यार्थ असं म्हणतो. म्हणजे उषाकाल होता होता, व्यंजना शब्दशक्तीची आणखी काही उदाहरणं आपल्याला देता येतील. उषाकाल होता होता काळ रात्र झाली. हा माणूस कामाला वाघ आहे. हा माणूस कामाला कसा आहे, वाघ आहे. तो निव्वळ साप आहे. लोकमान्य टिळक भारतभूमीतील नररत्न आहेत. पिवळे झेरी सर्प ठेचणे अन्य मना व्यवधान नसे. अशा प्रकारच्या वाक्यामध्ये या ठिकाणी काय आहे, की व्यंजना शब्दशक्ती आहे. विद्यार्थी मित्रो, या शब्दशक्ती या घटकामध्ये आपण अभिधा, लक्षणा, व्यंजना या शब्दशक्ती आपण काय केलेल्या आहेत विद्यार्थी मित्रो, या पाहिलेल्या आहेत.
या शब्दशक्ती आपल्याला या ठिकाणी समजली असतील, या शब्दशक्तीचं आपल्याला आकलन झालं असेल, या शब्दशक्ती आपण आपल्या वहीमध्ये काय करा की उतरून काढा. एक गृहपाठ म्हणून ज्याला आपण म्हणतो, तो काय केला करा, उतरून काढा. हा घटक, या घटकाचा इथंच काय होतोय की समारोप होतो आहे. नंतर आपण त्या ठिकाणी काय करू, पुढच्या घटकासाठी भेटू. तोपर्यंत इथंच काय करू, थांबू. धन्यवाद.